अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू काय ग हे? तू काय बघितलंस? काय म्हणजे तू अशी आभाळातनं उडत उडत हळू बोल बा ऐकल. म्हणजे आज्याला ठाव नाही का तू वाटत नाहीस ती? वय त्याला काय बी ठाव नाही आणि त्याला हे बी ठाव नाही का मला उडत जाता येतं ते. बानू कसं काय तुला हे जमत? अरे देवांनी मला या खडावा दिल्या आहेत. देवानी? बरं या अगोदर का मला धावल्या नाहीस? तर तुला कशा पाय धावायच्या? असं ग काय करते आज? अगोदी की मला खडावा. रंग्याला हात लावू नकास. बरं राहिलं राहिलं राहिलं. बानू गावा तरी या खडावा मला बी दे की, म्हणजे म्या बी असं उडत उडत येईन. ना येड लागलं आहे का? अरे देवांनी दिला आहेत मला या खडावा. देवानी? म्हणजे तुझ्या लग्ना अगोदर ह्याच खडावा घालून तू देवासनी भेटायला जायची वय? तरी मी विचार करतोय चंदनपुरी कुठं जेजुरी कुठं देवांसंग भेट होती कशी? तर अशी लई विचार करू नकस, जा आता घरला. होय जातो. बर कोणाला काय बी सांगू नकस. मी कुणासने काही सांगणार नाही, पर अजून दुसरं कोणी बघितलं असेल तर? हा अजून कोणी बघितलं? कोणी बघितलं नाही ग, पर जर कोणी बघितलं असेल तर? ते म्या बघल. आणि आजा? म्या सांगल बाला काय ते, जा ना तू. बरं मला काळजी वाटत होती म्हणून आलो होतो म्या. येतो म्या. बरं ऐक, बाला काय बी सांगू नकस. हा जा. कुठं गेला असत्याल त्याची बडकत्या मला बी सांगते काय करावं काय कळत नाही. नक्की बी काय ठाव. कुठं काय बरोबरतीस? कुठं बी नाही, पर तू अजून हातात आहे. म्या कुठं जाणार हाय? म्या हाय हातच. पर मला सांग, तुला कळलं का
काय अरे देव कुठं गेला आहे ते तुला कळलं का नाही? नाही, अजून तरी काय कळलेलं नाही. मॅक सांगू का? काय मला असं वाटतं या की देव बाणाईकडे गेला असत्याल. काय बी बोलू नकस. देव कशाला जातात बाणाईकडं? का का नाही जाणार देव बाणाईंच्या घरला? माळसा देवी जशी त्यांची बायको आहे तशी बाणाई बी त्यांची बायकोच आहे की. माळसा देवीस न सांगता देव जातील होय असं जेजुरी सोडून ती बी बाणाईकडं? नाही, देव असं नाही करणार. अरे देव माळसा देवीने सांगून जाणारच नाही र. काय र तू तर काय बी बोलणं झालंय, बोल की. मला काय कळणं झालं काय बोलावं म्या. पण मला असं वाटतंय ना की देव बाणाईकडेच गेला असत्याल. आता कसं? पण मला एक ठाव आहे की देव जर बाणाईकडे गेलं आहेत आणि हे जर माळसा देवीसने कळालं ना तर ते काय करत्याल सांगता येत नाही बाबा. अरे पर ते तत गेलं हे माळसा देवीसने कळालं तर ना गड्या. आणि समज असं झालं तर मग तुम्ही काय करावं? सदा शिवा. थांबा. मला तुमच्याशी बोलायचे आहे. मी प्रवास करून आलो आहे, तेव्हा आपण नंतर बोलूयात का? मला ठाऊक आहे, पण आपण आत्ताच बोलूयात. बोल. तुम्ही कुठे गेला होता? बानूकडे. मला न सांगता? मी तुला सांगणारच होतो. कधी? जाऊन आल्यावर. ही माझ्याशी प्रतारणा नाही का? माझ्या भेटीचे प्रयोजन अत्यंत वेगळं होतं. मी कुठल्याही सुखासाठी एवढं अंतर पार करून बानूला भेटायला नाही गेलोय, तर माझं जाणं अत्यंत आवश्यक होतं. आणि जर मी तुला आधी सांगितलं असतं तर तू ते समजून नसतं घेतलं. ते मला आत्ताही समजून घ्यायचे नाही. म्हासा, तुम्ही आमच्यात जो खेळ मांडला त्यातून ती निघून गेली ना, मग ती आता पुन्हा माझ्या आयुष्यात माझ्या संसारात का डोकावतीये? तू तिला का दोष देत आहेस? कारण ती तुम्हाला सोडतच नाही. तिने असा काय गुप्त संदेश पाठवला की तुम्ही कसलाही विचार न करता तिला भेटायला गेलात? तिने कोणताही संदेश पाठवला नाही. मग तुम्हाला माझ्यासोबत राहण्याची इच्छा नाही का? की मी तुम्हाला नकोशी झाली आहे? असं हे काय बोलते आहेस? हो, कारण मला माझा वेळोवेळी अपमान करून घ्यायचा नाही. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा आहे मला. ती इथून निघून गेल्यानंतर तुम्ही तिला भेटायला जाणार आहात हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? खेळाचे सगळे नियम तयार केले, पण चातुर्याने हा नियम मात्र वगळला. मी कोणता नियम मोडला का? सांगा ना, मी या खेळात कोणता नियम मोडला का? नाही, आणि मी देखील कोणताही नियम मोडला नाही. असा बानू माझी पत्नी असून देखील इथून काहीही न घेता निमूटपणे निघून गेली. आणि मी तिला भेटूच नये असं काही ठरलं नव्हतं. याचा अर्थ तुम्ही यापुढे तिला भेटायला जाणार? होय. हो, तर मी तुला सांगून जाईन. आणि हे तुम्ही उघडपणे सांगता आहात. याचा अर्थ इतके दिवस मी सुखी संसाराची जी प्रतीक्षा केली ती व्यर्थ गेली. अजून काही दिवस प्रतीक्षा कर. तुला अनपेक्षित अशा काही घटना घडणार आहेत, त्या तू स्वतः मान्य करशील. मला काही ऐकायचे नाही. एवढं सगळं करून जर तुम्ही माझे होणारच नसाल तर मी इथे थांबून काय करू? मी आता या क्षणी माझ्या माता पित्यांकडे नेवासेला जाणार आहे. मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा. मला सोडून जाऊ नकोस म्हाळसा. सोडा मला.
मला काही ऐकायचं नाही. आतापर्यंत मी तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवत आले, पण माझ्यासोबत जर असे कटकारस्थान होणार असेल तर मला चालणार नाही. आता मला कोणत्याही आश्वासनांवर विश्वास नाही. देवी, बरं झालं तुम्ही आलात. की आता लवकर उठलीस आज. मी काय दिसवर येईपत्र झोपते वय. अगं तसं नव, पहाटच्याला दरवाजाचा आवाज आला होता म्हणून जाग आली. एवढ्या लवकर का जागी झालीस? तू रात्रीला जागा होतास वय? बाहेर तर नाही आलास ना? अगं नाही, डोळा लागल्यागत होता आणि जागा बी होती. ये बाग, असं दार उघडून बाहेर एकलेच येत जाऊ नगस. आता पतूर तर कधी काही बोलला नाहीस ते, आणि अदुगरच्याला तर मी समजा पहाटच करायचे. अगं आधीच वेगळं होत. राहू तू राबत नग जाऊ. राहू दे, मी करते हाय ना समज. अगं तसं नव, सवय नाही राहिली तुला. अवघड जात असता या बी यो इशे उगाच काढला बघ. आता नाही म्हणतोस, डोसक्यात तर तेच चालू आहे तुझ्या. बानू, एक विचारू का? देवाचा सांगावा नाही, भेट नाही, असं कसं? अगं काय विचारतोय म्या? देव येत्याल भेटाय, तू नग काळजी करूस. त्यांनी काय वाऱ्यावर नाही सोडलं मला. कशावर? म्या सांगते हाय म्हणून. तुझ्यावर एवढा जीव आहे त्यांचा आणि तुझ्याकडे बघ ना बी. असं कसं? तुला आवडायचं नाही म्हणूनच ते हात येत नसत्या. अगं तुला काय याड लागले होय? तुझ्या मनात काय चाललं आहे हे त्यासनी कळत असेल म्हणूनच ते हात येत नसत्या. बराबर बोलते आहे ना उम्या? भक्तानं देवावर रागव नाही का? बा, तू मनात राग नग ठेव. झालं गेलं ते समजा विसरून जा. मग बघ, देवांची तुझी भेट नक्की होईल. कशावर? तू रागवणार नाहीस ना? अगं बोल की आता, जीव नका खाऊ माझा. ते महाराज आलं होतं ते आठवते का? आठवली. त्यांचं काय? हे महाराज म्हणजेच नारद मुनी होते. अगं काय सांगतेस काय तू? वय, देवांचा सांगावा घेऊन आले होते. आणि हे तू आता सांगतेस वय? अरे तुला आवडायचं नाही म्हणून ते रूप पालटून आलं होतं. माझा कुणावर बी राग नाही बघ. तुझी काळजी आहे मान, दुसरं काय बी नाही. बा, आता तुला कसं सांगू?
रातच्याला मी देवासनीच भेटायला गेले होते. देवी, आपण म्हणाला होतात की श्री खंडेराय आल्यावर आपल्याला बोलायचे आहे, म्हणून आम्ही आलो. माझं बोलणं झालं आहे आणि मी इथून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाळसाहेब, मला ठाऊक नाही की तुम्हा दोघांमध्ये काय बोलणं झालं आणि मला तुमची बाजू देखील पटते, परंतु असा निर्णय घेण्याआधी तुम्ही पुनर्विचार करावा असं मला वाटतं. मी विचार केला आहे देवी. म्हाळसा, जर तू इथे राहणार नशील तर माझ्या इथे राहण्याला काहीच अर्थ नाही. का? मी असताना तुम्ही मनाने मात्र तिच्याकडे असता. वेळेप्रसंगी तुम्ही सगळं बाजूला ठेवून कसलाही विचार न करता तिला भेटायलाही जाता. मी तिच्याकडे गेलो ते तुझ्या आत्मस्वरूपाला तिने जागवावे म्हणून. भूतकाळात ज्या ऋणानुबंधाने तुम्ही दोघी बांधल्या गेला होता तो पुन्हा नव्याने कळावा म्हणून. आणि माझे तिच्याकडे जाणे हे मी नाही तर गतजन्मात तूच ठरवले होतेस. उद्या सूर्योदयानंतर मी जेजुरीत नसेन. बंधू, माझी नेवासेला जाण्याची व्यवस्था करावी. येते मी. देवी, आता ह्या प्रसंगात श्री म्हाळसा देवींना थांबवण्याचं दायित्व तुमच्यावर आहे. म्हाळसा, हे काय करता आहात तुम्ही? प्रस्थानाची तयारी. मी नेवासेला जाते आहे. घडलेल्या प्रकारानं तुम्ही अस्वस्थ आहात हे मला ठाऊक आहे म्हाळसा. श्री खंडेराय तुम्हाला न सांगता बानूकडे गेले हे तुम्हाला आवडलेलं नाही. हो, म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे देवी. एवढं सगळं होऊनही यांनी बानूकडे जावं. मला काय वाटेल, मला ते आवडणार नाही हे यांना ठाऊक असूनही यांनी मला न सांगता ते बानूकडे गेले. यांना जर त्याचं काहीच वाटत नसेल तर मी इथे थांबून काय होणार आहे? मी गेलेलंच बरं. श्री खंडेरायांना काहीच वाटत नाही असं नाहीये म्हाळसा. तसं असतं तर ते बानूकडे गेलेच नसते. ज्या अर्थी ते बानूकडे गेले त्या अर्थी त्यांना माझ्या रागवण्याबद्दल, माझ्या न आवडण्याबद्दल काही वाटलेलं नाही देवी. आणि हेच सत्य आहे. श्री खंडेराय बानूकडे गेले खरे, परंतु त्यामागे त्यांचा काय हेतू होता हे तुम्ही समजून घेतलं का? नक्कीच काहीतरी प्रयोजन असणार. त्याखेरीज ते असं काही करणार नाहीत. मला हे जाणून घ्यायची इच्छाही नाही देवी. जिला या जेजुरीत स्थान मिळू नये म्हणून मी सदैव प्रयत्न केले. तिच्यासाठी सारीपाठाचा डाव मी पुन्हा खेळले आणि तिला जेजुरीतून बाहेर काढलं. अशा बानूला त्यांनी भेटायला का जावं आणि मी हे त्यांना का विचारू? परंतु एक पती म्हणून श्री खंडेरायांचं बानूप्रती दायित्व आहेच. बानू आत्ता जरी जेजुरीत नसली तरीही ती श्री खंडेरायांची पत्नी आहे हे सत्य आहे म्हाळसा. म्हणूनच मी या निर्णयावर आले आहे. आता जे ठरवायचे ते त्यांनाच ठरवू देत. म्हाळसा, तुम्ही हा निर्णय केवळ रागाच्या भरात घेतला आहे. बानूच्या प्रती तुमच्या मनात राग आहे आणि असं असतानाही श्री खंडेराय तुम्हाला न सांगता बानूकडे गेले. केवळ ह्या रागापोटी तुम्ही हा निर्णय घेतला आहे. कोणाला काहीही वाटू द्या देवी, पण मी माझा निर्णय आता बदलणार नाहीये. म्हाळसा, ह्या गडावर आल्यापासून आजपर्यंत तुम्ही नेहमीच माझ्याशी मोकळेपणानं बोललात. माझ्याकडे मन हलकं केलं. तुमचा प्रत्येक निर्णय मला सांगितला. आपण त्यावर बोललो देखील. आणि म्हाळसा, तुमच्या प्रत्येक निर्णयात मी सदैव तुमच्याच बाजूनी होते. अर्थात
जे योग्य आहे त्यात. मी बानूकडे गेले होते हे कळल्यानंतर तुम्ही माझ्याशी देखील अबोला धरला होता. पण बोलून तो अबोला दूर झाला होता देवी. म्हाळसा, मी आजवर तुम्हाला असं कधीही म्हणाले नव्हते, परंतु आज मात्र मला मनापासून असं वाटतं आहे की तुम्ही नेवासेला जाण्याचा तुमचा हा निर्णय मागे घ्यावा. म्हाळसा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हो देवी, या जेजुरी गडावर तुमच्याशिवाय माझं मन अजून कोण समजू शकतं? मी अजून कोणाशी काय बोलणार? मग माझं ऐका, नेवासेला जाऊ नका. म्हणजे सगळं काही क्षणार्धात विसरून जाऊ असं म्हणायचंय का देवी तुम्हाला? नाही, परंतु मला तुम्हाला केवळ इतकंच सांगायचं आहे की आत्ताचा हा क्षण, ही वेळ अत्यंत महत्वाची आहे. ह्या क्षणी रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय योग्य असेलच असं नाही. आणि तसंही नुकतेच तुमचे आई वडील इथून नेवासेला गेले आहेत. ह्या जेजुरीत जे घडायचं ते त्यांच्या समक्षच घडलं आहे. आणि अशा वेळी तुमच्या अशा येण्यानं त्यांना आश्चर्य वाटणारच. मी तुम्हाला कधीही काही अयोग्य सांगणार नाही म्हाळसा. देवी, केवळ तुम्ही म्हणता आहात म्हणून मी माझा निर्णय मागे घेते आहे. श्री खंडेरायांना देखील तुमचा हा निर्णय ऐकून आनंदच होईल.